महिला सक्षमीकरणासाठी वेरूळ महिला जठानुष्ठान सोहळा 1008 महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थित संपन्न झाला। जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर सद्गुरू स्वामी शांतिगिरीराजजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे तसेच तीर्थभूमी वेरूळ येथे घृणेश्वर महादेव ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात अशा दोन्ही ठिकाणी मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता पुण्यतिथीनिमित्त महिला साधकांसाठी जपानुष्ठान यज्ञ अखंड प्रयत्नशील नंदादीप हस्तलिखित नाम जप आदी भरगच्च कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री 1008 महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता पुण्यतिथी निमित्ताने खास महिलांसाठी श्रीक्षेत्र वेरूळ तसेच तीर्थक्षेत्र वेरूळ आश्रमात महिला जटानुष्ठान सोहळ्याचा जय बाबाजी जय म्हाळसा माता जय फुलामाता अशा प्रचंड जयघोषात शुभारंभ करण्यात आला। यावेळी श्रीफळ वाढवून मौन व्रत व अनुष्ठान शुभारंभ करण्यात आला। यावेळी आश्रमातील संत नागेश्वर नंदजी महाराज शिवाभाऊ अंगुलगावकर पुंजाराम गांगुर्डे संजूभाऊ शेलार पोपटराव पवार धरमसिंग भीमरोट पाचपीर वाडीकर सेवेकरी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता नित्य नियम विधी भागवत वाचन प्राणायाम ध्यान प्रवचन सत्संग महाआरती याचबरोबर जटानुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप हस्तलिखित नामजप यांच्यासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस परिसरातील भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी मराठवाडा विभागीय उपसंपादक योगेश पाटील निकम। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज।